तर ऑलमोस्ट रोज आम्ही आंब्याच्या ज्या काही डिलिव्हरीज आहेत त्या करतोय आणि कुरिअर पार्टनर आम्ही एक सिलेक्ट केला आहे. त्यांच्या थ्रू हे सगळे आंबे प्रत्येकाच्या घरी पोचत आहेत. मुंबईत आंबे आल्यानंतर त्याचं क्वालिटी चेक केलं जातं, ते आंबे नीट आहेत का चेक केले जातात. त्यानंतर ते सगळे आंबे प्रत्येकाच्या घरी पाठवले जातात. सो असं रोज चालू आहे. सो तुम्हाला जर काही रिप्लाय नाही आला त्या नंबरवरती तर काळजी करू नका, तो रिप्लाय नक्की येईल. 8 दिवस मला जून महिन्यामध्ये पाठवत. तारीख किती तारीखपासून? वटपौर्णिमेनंतर आषाढ महिना लागला. कुठला महिना? आकडू आकाड बोलतात. आषाढ महिना म्हणजे कोकणात आकाड महिना बोलतात. आकाड पावली बोलतात. कळलं? सो मी माहेरी जाणार. हो तुला जाम आनंद व्हायला मला आनंद व्हायला लागला ना. बघ तू मग कळेल तुला माझा आनंद बघा. काय म्युझिक देते मागून? मी तुला बघितलं पहिले त्याला हे यागला नाही झालंय. तू पूजेला बसलीस ना तेव्हा आपण हे टाकत होतो ना तेव्हा नाही. होमाच्या वेळेस नाही झालं, ते पूजेच्या वेळेस झालं. दिवा होता तिथे. नाही सांगितलं मी तिला असं होते करून दे. काहीच वारून दे काही. सॉरी आम्ही परत तेच करतो. आता जाताना कपडेच नाही, शॉपिंग करायला लागले. नाही मी हे असंच घालते सगळं आता जाताना. फक्त तिकडे नाही, तिकडे वेगळे. ज्या पद्धतीने पाण्याचा आवाज येतो ना, ताई खुश झाली. ताईला वाटलं बाथरूम धुतोयस. सर्र सर्र पाण्याचा आवाज येतोय एकदम. अंघोळ करतोयस की काय करतोय? हत्तीला धुवायला घालतात तसं वाटतं एकदम. असं पाणी मारतात ना सर्र, अख्खा बाथरूम धुवून येणार आहे तो. सगळ्या ब्लॉग मध्ये असं काय बोलतात माझ्या कशाला आणायला पैसे चाललाय. सगळं प्रदीप तर सगळ्या रिव्हीलच करून टाकलं. नाही त्याचं कुठेतरी जमलंय. मी तुला सांगते, तो एवढा काल छान छान बनून आला होता ना, तो कुठेतरी जमलंय. शर्ट बीट घालून आलेला. सांगत नाही तो, त्याचं जमलं असू शकतं. आणि कोणतरी असणार ब्लॉग बिग मधून पटले. बघूया काय होते. नसेल तर जमवा त्याच्यासाठी कोणतरी पोरगी बघा प्लीज प्लीज. ताई तुझ्या ओळखीत नाहीये कोण? हा गावची नको, मुंबईची चालेल. तो ठाण्यात राहतो, वर्तकनगर. पळसपेची पण चालेल. हो इकडची बघ. बरं पडेल त्याला. हिअर इज द प्रूफ. हा अजूनही रेडी होतोय आणि मी रेडा होऊन, मी प्रदीप आम्ही सगळे रेडी होऊन कधीच बसलोय. पण आमचे साहेब अजून रेडी होत आहेत. रेडी व्हायला मला वेळ नाही आहे. प्रॉब्लेम आहे की मी इकडून काम करतो ना. आम्ही खैसून करतो. ए ओ चल चल परी, प्रदीप परी उठ. चला निघूया. तर आम्ही निघालोय आता मस्त गावी जायला. पण त्याच्या आधी भूक लागले म्हणून आम्ही चाललोय जेवायला. काकीच्या आजचं मस्त चपाती भाजी खाऊन आम्ही देवबाग. मला अशी कोथिंबीर दिसलेली भाजी आवडते, कळलं? लक्षात ठेव. तुझ्या बायकोला पण सांगून ठेव की हा, कारण मला खूप कोथिंबीर लागते. आणि कोथिंबीरीचं आणि आमचं कनेक्शन तर तुम्हाला माहितच असेल, हो की नाही? हो घेते. जेव. मी जाताना तू असं बोललो की मी नाहीये. इथून भेटून जा आता चाललेस तर. मला काहीतरी गडबड वाटते. गडबड काय? काहीतरी गडबड नाही. चावी घे. आवडीमध्ये समोर खायला ठेवलंय, ते फक्त खायला घे आणि जा. एवढं तू असं नाहीयेस. जे तू वागतोयस ना तसं तू नाहीयेस. त्यामुळे मला डाऊट येतोय काहीतरी. डाऊट काय? काय सांगतेस? काय सरप्राईज म्हणजे देवबागला चालले म्हणजे काय? बाहेरनं काहीतरी फुगे बिगे लावून ती बोलते डिकी सजवलीस काय? असं झालेलं असं. चाललंय तेव्हापासूनच झालंय असं. मग ते त्यानं चक्क तू इथनं तिला बाय बाय करतोय. म्हणून तर खाली येत नाही. हो इथनच कारची चावी कुठे? तिथं काय डोकं तू? आपण लिफ्ट झाला ना तोपर्यंत खाली शिड्याने उतरणार बघ तू. शिड्याने म्हणजे पायऱ्यावर. सौरभ फक्त ऑडीची चावी घेऊन जा. तू खरंच नाही येतेस? कोणा मला वाईट वाटतंय. काका चला खाली सामान घ्यायचंय फक्त. तिची अपेक्षा होती की फुगे बिगे सजवावे, केक कापावे.
एवढं काय घ्यायला गेलेला दादा. रवा केक घेतलायस? बाबांना रवा केक घेतला. बाबांचं तुझं काहीतरी मस्तच चालू आहे सध्या, वेगळं घर बांधतायत ते. चल प्रदीपचं ते सामान फक्त ना काहीतरी चालू आहे. काय काय दाखव, गाडी दाखवत होतो येडे. अच्छा कुठला कलर चांगला वाटतंय सांग. त्याला काय विचारतो, मला विचार. मी घेणार आहे गाडी. तुला पाहिजे मग लाल नाही, ग्रे कलर घे. ग्रे कलर नाही बघ हा वेगळा. हा चालेल. ए पण हे गाडीच्या आधी हे बघ, Review रिव्ह्यूज चांगले बघ. बघितले मी. कसली ऍक्टिव्ह आहे? नाही हिरोची आहे कसली तरी. हिरोची नवीन आहे. काय नाव काय? अँटिनी काय? डेस्टिनी. डेस्टिनी. हो हे पण नाही माहिती. काहीतरी घेऊन आला ना तो. ते बघ गुलाबा. मला वाटलेलं कशाला पण मध्येच. मला ते आवडतं. तू हे आणण्यासाठी गेला होतास कुणाला एवढ्याला? ती बघ काकी काकी तिकडनं ओ करते. समजलं काय? चला जाऊ. ओळखते आता. समजलं काय? चला जावा. चालते बा. बाय. लवकरच येतो. हे काय काय तुला काय करायचंय ते आमच्या दोघांचा बॉन्ड येतो. तुला काय बाय बॉन्ड बाय. तर आता मी जागी राहणार आहे, कारण आता मला रस्ता बघायचा आहे आणि प्रदीप गाडी चालवणार आहे. हो की नाही प्रदीप? झोपा काढणार आहे. झोपा कारण मी आता एवढ्या दिवसांचं जे छोटं छोटं जागरण आहे ते सगळं एकत्र करून आता मी झोपा काढणार आहे. पाठी महाराणी पण झोपाच काढतायत, आता कायमच झोपा काढतायत. पण माझी अशी तुला रिक्वेस्ट असेल की तू जागी राहा, मी झोपते, तू ह्याच्यासोबत गप्पा करत राहा. नाही नाही हरकत नाही. तू झोपा काढलायस, आता मी तुला झोपायला दिली. हा झोपला होता. एक मिनिट मी मला सांग. हा मी झोपतो ना, पण मी काय बोलतो गाडी चालवताना मी कधी झोपताना असं बघितलंय? नाही गाडी चालवताना नाही म्हणजे गाडी चालवत असताना मला झोप येते आणि मी ब्रेक घेऊन झोपतो असं कधी असं बघितलं नाही होत. पण आता मगाशी त्याने मस्त भात आणि सगळं ते जेवलं ना काकीच्या हातचं, तर त्याला झोप यायला लागलेली. म्हटलं झोप बाबा, तू झोप तरच मी गाडीत झोपू शकते. त्याच्यामुळे त्याला झोपायला दिला. आता मी झोपणार आहे ती डायरेक्ट. मी कधी उठेन तेव्हा उठेन आणि तेव्हा मी ब्लॉगिंग चालू करणार आहे. म्हणून मी अशी आले अवतारात. चिपळूण पर्यंत सुखात झोप. बरोबर चिपळूण पर्यंत झोप. वाजलेत आता 12-10. 4:30 वाजेपर्यंत हा मी झोपते, चिपळूण. मग उठेन मी तसं मी म्हणून कानात बिनात काय न घालता आले, म्हणजे असं झोपता येईल म्हणून. सो बाय. मी झोपते, झोपून उठले की आपण बाय प्रदीप. बाय ऋतुजा. तुला काय बघायला सांगितलंय मी? बघायला सांगितलं नाही. मला तुझं कौतुकच वाटलं आता, म्हणून मी कॅमेरा काढला. कारण तू ऋतुजाला सांगतोयस ना, ऋतुजा घाट सुरू झाला, पाणी पिऊ नको. आता घाट चालू झालाय म्हणजे तू उलटी करणाऱ्या माणसाला सांगतोयस की भावा तुझा एरिया आलाय. आता तू बघ काय ते, तुझी टेरिटरी सुरू. तू तुझं बघ आता काय ते. म्हणजे कसं अशी गप चालव ना गाडी, कळतं. वळणाच्या रस्त्याला घाट म्हणतात, हे आम्ही लहानपणी शिकलोय. मी आठवण करून देतोय. कशाला? असं काय नसतं हे ना, हे अंकिताचे नको ते नखरे. हे असं आठवण करून द्यायची नाही आणि काय नसतं. प्रदीप आज मला कळतंय तुझं लग्न अजूनपर्यंत का जमलं. हे जाग नाही करायचं. झक मला जाऊन देत. सॉरी तेल लावत जाऊन देत. नक्की नाही करायचं. मी मी सांगतो ना, माझी सटकली मी सोडून देईन जरा. आई बाबांना पण माहिती आहे ते काय एवढे माहिती माहित नाही म्हणून म्हटलं. फक्त मला कोकणात जायचंय. मला माहिती की कोकण हे एक स्वर्ग आहे, पण मला कोकणात जायचंय. अशी गाडी चालव. स्वर्गात नाही, अशी गाडी चालव. हा कोकणात जायचं. मला कोकणात जायचंय. अशा प्रकारे आमचं स्वागत केलं जात आहे या पावसाने आणि आम्हाला आहे टेन्शन. प्रदीप आपण पाऊस एन्जॉय करायला नाही आलोय, आपण आंब्यांसाठी आलोय. पहिला पाऊस आहे, ऑइल वरती येणार, गाडी नाही पळू शकत जास्त. नाही गाडी पळवायला नाही सांगत आहे मी तुला. कौतुक करू नको या पावसाचं. हा पाऊस वाईट आहे. अरे पण पाऊस मस्त. अरे भावेसा मोठूच आहे माहिती का, घेऊन खा फिरत. पण सांगताय तर बघ, भूक लागली तर माझ्या चायनीजच्या स्टॉल वर चल म्हणा. चायनीजच्या स्टॉल आता वाजले किती? पसंत आहे. आम्ही काय नॉर्मल खाल्लं असतं, स्टार्टर बिटर नेलं असतं. नाही नाही नाही, चल खालचं चल. चला फिरताच खय दोघे. अच्छा मजा तुमची. प्रमोशन्स करतात ते. हा बघा मंडळींनो, अंकिता मायरा गेला. गो काय
महत्वाचं काम हो का झापूक झुपूक अजून झापूक झुपूक मध्ये जा. झापूक झुपूकचं बॅकग्राऊंड ओके. आणि फटाके कसा आणलं? फटाके मंदावले. काय झालं तुम्ही डिम कशाक झाला एवढे? भूक लागली. अरे आम्ही आत्ता थांबलोय मुंबईत जेव्हा निघालो तेव्हापासून. मग एकदा पण नाही थांबा. कशा? दुपारी 12ला निघालोय 7च्या आत पोहोचलोय. डेंजर ड्रायव्हर असस तू. किती वाजले बघ 7 तासाच्या आत पोहोचलोय इथे. भारी ड्रायव्हर आणला. आम्ही खाऊ घेऊ. मी तुझ्या ह्याच्यातलाच घेते मला मी दिसन ना. चला ऑर्डर 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 ऑर्डर. बघा झोप लागणार नाही. झोप. लोकांका आंबे खाऊचे आहेत आणि अंकिताक झोप नाही. काय नाही हे म्हणून आहे तुम्ही कधीतरी ना युट्यूबवर होऊन बघा काय असतात ते. जोपर्यंत हे आमच्या लोकांच्या घराकडे जाणत नाही ते मला सांगत नाही की आपली ना त्याचे डोळे बघा. डोळे अंकिताचे डोळे मी कुणाला काय सांगितलं की 2 महिने माझ्याकडे बघायचं आहे ना मला सांगायचं नाही की काय करतं कसा राहतो. कोणी बघूच नका कोणी फोटो काढून घेऊच नका. 2 महिने का सगळ्या लोकांसाठी आंबे घरात पोचावे. लोकांच्या आंबे घरात पोचण्यापेक्षा आंबे चांगले पोचवते. आणि मेन म्हणजे प्रत्येक इन्फ्लुएन्सर जरी असं ना त्यांना जरी 50 माणसं जोडली आणि त्यांना जेन्युअनली चांगले आंबे पोचवले तरी सगळेजण चांगला बिझनेस करू शकतात. सगळेजण त्या 50 लोकांना म्हणजे ते जे लोक इतर लोकांचे विकतात आंबे आणि हे करतात आता कमी होऊ शकतात. सगळ्यांकडून आंबे घ्यायचे पण कोकणातल्या लोकांकडून घेऊ शकतो. मी असं म्हणणे नाही की माझ्या एकटाच बिझनेस सांगतो. तर मला बरं वाटतं हल्ली आई आत्ता ह्या वेळा मी बघले बरेच जण विकतात. फक्त एक की त्यांना कारण विचार कर मी जर 1000 रुपये देऊन आंबो घेतोय तर तो 1000 खाताना मला टेन्शन येतं का नाही. मी टेन्शन फ्री होऊन खाऊ का 100 रुपयात मी करतो. 100 रुपये एक आंबो पडतात. विचार कर एक आंबो जरी खराब निघालो ना तरी मस्त फिरताला कोणाचे फळ असा खराब निघाल शकतं. पण जर एकपेक्षा जास्त खराब निघाले तर त्या डील करू घेऊ काय. ही खरी गोष्ट असा कारण 100 रुपयाचे 10 बांगडे त्यातलं एक बांगडो खराब निघालो तरी बायका गाडी घालतात घरात. आणि हे 100 पण नाही सर डिलिव्हरी चार्जेस म्हणजे जे लोक लांबून येतात ना अमरावती जळगाव त्यांना पहिले आंबे लय महाग पडतो. माका खरंच वाईट वाटतं त्यांच्यासाठी कारण 250-300 रुपये बॉक्सच्या मागे डिलिव्हरी जातात फक्त. ती सुद्धा बस नाही. आणि कुरिअरने गेले तर मग काय विचारू करत नाही होतं किलोच्या रेट. मी विचार करते की डिलिव्हरीचे चार्जेस कमी करूचे कमी होतो. शिवलच नाही आवडत जितके होऊ शकते तितके मी कमी करतो. तर तुमका पण आंबे मागवचे असतील तर सिंधू उद्योग प्रमोशन करतो. सिंधू उद्योगच्या पेज वरती जावा. तिकडे तुमका नंबर भेटतो. तुम्ही तिकडे पण मेसेज करू शकता. थांब ना आपल्याकडे डायरेक्ट ह्या स्टिकर असा ना बघा स्टिकर वरती नंबर असा तिकडे तुम्ही कॉल मेसेज करू शकतास. पेटी तुमच्या डायरेक्ट घराकडे पोहोचवची जबाबदारी अंकिता घेता. त्याच्यात अजिबात ह्या नाही निष्काळजीपणा नाही. आता जेवसाठी नाही सॉरी म्हणजे पोटा पाण्याचा विचार करून इकडे थांबलेली आणि तरी पण गोष्टी असतात खाल्लं सुद्धा पोटा पाण्यासाठी आहे सुद्धा करतो पोटा पाण्यासाठी. आणि ह्या जा माझा चालू असा त्या सुद्धा पोटा पाण्याचा ए जमला का ए तुझे काय जमत त्याला त्याच्या पोटा पाण्यासाठी करणारी शोधूची होय ना. जसे सांगितलंस ना सिंधुद्योगचे आंबे विकत घेऊ तसे त्याच्यासाठी पोलीस जर कोणा त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर तुमका त्याच्यावरतीच करून देतो. आम्ही प्रतिभाकडे देतो आंबे देतो आणि प्रतिभाकडे देतो. समजला ना. ती आणि कुणाल माझ्या लग्नाच्या पाठी एवढे लागलेत ना एवढे लागलेत नाही ना ती आणि कुणालच्या समजू शकते त्यांचा कशाक माहितीये कारण तुझ्या डोक्याचा छप्पर जाऊ गेला आता. टोपी घातल्याशिवाय पर्याय नाही तुका. आणि तरी तुका आणि ती आणि कुणाल म्हणजे ह्याची इच्छा नाही ह्याची इच्छा नाही अजिबात. कुणाल आणि अंकितासाठी लग्न करतो होय ना. तुका नाही वाटत की लग्न करूचा ना. सगळ्या एकच विषय आहे प्रदीपचं लग्न. अरे मग बरोबर झाला तळपाट झाला. त्याचं ठाण्याला वर्तक नगर मध्ये स्वतःचं घर आहे. एकुलता एक मुलगा आहे. त्याच्यानंतर त्यांचं शिवडा कणकवली इथे स्वतःचं घर आहे. छान बाग वगैरे आणि छान असं छोटंसं घर आहे. गणपतीला तर अगदी सुंदर वातावरण असतं तिथे. मी गेले मला माहिती आहे. त्याच्यानंतर प्रदीप फोटोग्राफर आहे. खूप छान फोटोज काढतो.
व्हिडिओज वगैरे ते सगळ्या गोष्टी करतो. मला मदत तर करतोच, ते तुम्ही बघितलं की खूप हेल्पफुल नेचर आहे त्याचं. त्याच्यानंतर आईवडिलांची त्याला खूप जास्त काळजी आहे. म्हणजे ह्या एका गोष्टी खातर मी तर म्हणते कुठच्याही मुलीने त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवा. कारण मी जसा ठेवला कुणावरती तर त्याला आईबाबांबद्दल खूप आहे. सो आणि त्याला 2 सख्ख्या बहिणी आहेत, त्यांची लग्न झालेली आहे, त्यांना मुलं आहेत, ती आपापल्या संसारात व्यवस्थित आहे. नणंद काही त्रास देणार नाही, फक्त ही देऊ शकते. बस एवढं. म्हणूनच ही नंदन हा या माहिती आहे म्हणूनच कोण पोरगी येणार नाहीत की का तुझ्याकडे. हा काय रे ए ही नंदन असतली शेवटचं वाक्य एवढं भारी होतं ना, सगळ्यांना माहिती ही त्रास द्यायला म्हणून तुझं लगीन होत नाही. ते तसे ही त्रास देणार काय भेटेल कोणतरी. बाय. चल लवकर आंबे पचवच्यात. हॅलो एव्हरीवन. तर मी आता पोहोचले सिंधुदुर्गमध्ये. आत्ताही माझ्या हातात आंब्याच्या ऑर्डर्स आहेत. मी आत्ता जाणार आहे, आंबे चेक करून आंबे लोड करणार आहे आणि उद्या टीम तिथे अनलोड करून घेऊन ते सगळे आंबे तुमच्या घरी पोहोचणार आहेत. दिवसाला आम्ही 100-150 डझन आंबा प्रत्येकाच्या घरी पोहोचवतोय. पण मेसेजेस एवढे जास्त आहेत की सगळ्याला रिप्लाय देणं अर्जंट, सगळ्यांना जो रिप्लाय हवा असतो तो पॉसिबल होत नाहीये. आणि त्याच कारणाने तुम्हाला सगळ्यांना उशिरा रिप्लाय येत आहेत, पण तुम्हाला रिप्लाय येतील. आणि जर त्यामध्ये इन बिटवीन जर आंब्याचे रेट कमी झाले किंवा काय कमी झाला तर त्यावेळेला तोच मेसेज तुम्हाला येईल की आता हा दर आहे, या दराने तुम्ही आंबे घ्या. सो असं होणार नाहीये की तुम्ही तेव्हा हा मेसेज केला होता म्हणजे त्या रेटने तुम्हाला आंबे मिळतील. सो काही जण खूप चिडून मेसेजेस करतात की तुम्हाला आंबे विकायचेच नाही आहे तर कशाला मग ऍडव्हर्टिजमेंट करता, असं करता. विकूचे नाहीत आंबे, तसे राहूनच नाही जास्त दिवस, त्याच्यामुळे आमका आंबे विकूचे असत. पण मेसेजेस इतके असल्यामुळे ते पॉसिबल होत नाहीये. पण आम्ही खूप प्रयत्न करतोय आणि तुम्हाला सगळ्यांना मेसेजेसचे रिप्लाय नक्की येतील. थँक्यू. आणि या सगळ्यामध्ये खरं तर सगळ्यात मोठी चूक माझी आहे की मी अजूनही वेबसाईट लाईव्ह केलेली नाही आहे. आणि वेबसाईट नक्कीच आता जून-जुलैपर्यंत लाईव्ह होईल. तुम्हा सगळ्यांना नेक्स्ट इयर हा प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही स्वतःचे ऑर्डर स्वतः प्लेस करू शकाल. यावर्षी काही कारणास्तव काही गोष्टींमध्ये मला जे चेंजेस हवे होते किंवा ते जे काही करायचं होतं त्यामुळे मी ती होल्डवरती ठेवली आहे. या वर्षीचा प्रॉब्लेम पुढच्या वर्षी नसेल. यावर्षी थोडंसं सहन करा माझ्यासाठी. वाचतेस तर वाच जरा बघतो वर एक फ्युचर. अच्छा तेच होते ना. फक्त फ्युजन वाले तुला देताना हे करून दिलं. तर माझ्या मावशीच्या बागेतले जे आंबे आहेत ते आम्हाला द्यायचे होते आणि ते अर्जंट पोचवायचे होते. तर मी पोचले कुडाळला. त्यानंतर माझा मावस भाऊ तिथे आंबे घेऊन आला. मग आम्ही लगेच त्या आंब्यांचे स्टिकर्स त्याच्यावरती लावले आणि तसेच पाठवून दिले म्हणजे जेणेकरून तिकडे उद्या अनलोड करून ते कुरिअरला जातील. बचूची बॅटरी आहे ना त्याचा तू फोन करून घेते का तुझा फोन जर उचलला असत तर. हां ए थांब ना यार. अशी कशी गाडी बंद पडते लाईट चालू ठेवल्यावर. अरे पहिल्यांदा झालंय काहीतरी असं. चल ओपन कर. चल बघू. बंद कर ना. अरे कधी होत नाही, फर्स्ट टाइम झालंय. नाही होणार रे. तो ढकलतोय म्हणतोय तर घे ना आता ढकलून. बॅटरी चार्ज होते. चल 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 चल. आशिष गाडी ढकल. चल चल मी पण ढकलते. चल. आणि ही पण कशी म्हणजे का गाडी हे चालू होतं ना, गाडी धक्का मार होते. आता काय करायचं, एक तर तू धक्का मारणार नाहीस बरोबर. कोण ही धक्का मारत होती ना, तर ही गाडी सोबत पळत होती. शरीराला ती त्रास देत नाही, ती शांत उभी राहते. तुम्ही काय ते करा, झालं की मला सांगा. एक काम कर, तू काय नाही करत कमीत कमी त्या बॉक्स समोर तरी उभी राहा. म्हटलं मला बॉक्स सोबत हो का.
काय करतो आम्ही म्हणजे धक्का मारत नाही काय नाही आपली एकटीच पळत सुटली कायमच असतं. आता एकदम शांत जीवाक त्रास अजिबात देणार नाही आमच्यासारखे. शांत उभ्या राहताला, उद्या जाऊन शांत घराकडे मस्त जेवताला झोपताला उठताला त्रास नाही. उद्या सकाळी आपल्याला उठून पळापळ 4 दिवस. कारण त्याच्यावर माझं गो वाट बघता माझी. तर आता कोणतरी एकदम असं झालंय कोणाचं तरी का, कारण की ताई माझा मूवी आला. तुझा आला बघ. अजून ताई कशात काय नाही करणार पण तुझ्या मी हिरोईनच्या बेस्ट फ्रेंडचा रोल केला. नयन नावाच्या कुठच्या तरी मूवी मध्ये ऋतुजाने कधीतरी 10 वर्षापूर्वी कुठल्या तरी चित्रपटामध्ये काम केलेलं शाळेत असताना. आता तो मूवी खूप आवडलेलं. असं आमच्या शाळेचे पिऊन गजा यांनी आम्हाला चालत्या गाडीवरती इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांनी. आणि आता ऋतुजा थिएटर नको मला प्लीज. नाही ऋतुजा ऍक्टर बनणार हे आम्हाला आमच्या वेडिंगच्या व्हिडिओ मध्येच कळलं. 10 वाजले विधीची वेळ झाली ताई कुठे आहे हे एकच रिअल नव्हतं, बाकी सगळं रिअल होतं. मार्कवर येऊन थांबणं आणि क्लिकोने पण ओळखलं, त्याचं पण विजन आहे ना, त्याने ओळखलं की ऋतुजाच आहे जी ऍक्टिंग करू शकते व्यवस्थित. काय ऋतुजा मी आंबे विकण्यासाठी जन्माला आले, तू ऍक्टिंग साठी जन्माला आलेस. मी दाखवत नाही पण मी आज पण कसं गाडी बंद पडल्यावर हिरोईनी सारखी उभ्या राहला. ते ना हात लावूक नाही गाडी आहे पण मी आम्हाला सारखे काम करी होतो. आपण सगळे गाडीला धक्का मारतो आणि ही चालते बाजूला अशी म्हटलं गाडीला तरी धक्का. खरा हिरोईन मटेरियल असा काही एक हात बीत लावणार नाही, उभ्या राहता. तुम्ही करा मी बघतोय. त्यामुळे आम्ही चालत आलो. रात्री बाबांना बोलवले त्यामुळे आता ते शिव्या घालणार आहेत. त्यांचा झोपेचा कोळंबा गेलाय. त्यांच्याही लक्षात नाही सांगायचं. आजच माझा मूवी रिलीज झालेला. आजच तिचा मूवी रिलीज झाला आणि आजच तिला काम करायला होतं. आम्ही चालत येतो. आमचा तर मूवी नाही झाला ना रिलीज. 3 इडियट्स मला वाटतंय. 3 इडियट्स. ए बाबा गाडी चालवतात गाडी. आणि अशा अथक प्रयत्नांनंतर आम्ही फायनली आमच्या माहेरी आलो आहोत. करून गेली. विसरला आल्याला हाक पण नाही मारली त्यांनी. जात नीट जा. गेला लगेच अशा आतमध्ये लगेच मध्ये. आई लपायला लागलीस. आईला असते. हे टॉवेल घेतलंय कारण की गाडी तिथे लावली. आई इकडे तुला एक गोष्ट सांगायची ये ना. अगं आई ऐक ग बाई. अरे हा थांबा. हा सांग तुला नाही जवळ तू जवळ. 10वीला का 9वीला असताना शाळेत शूटिंग झालं होतं. तुम्हाला मारलेलं. जायचं नाही अभ्यास करायचा म्हणून सांगितलं. तो मूवी रिलीज झालाय. आहे ना काय सायकल वरून. हा ते मारलेलं असते मस्त होतं. अभ्यास करायचा. ही मूवी घेऊन मला सांगायचं नाही म्हणून सांगितलं. गजा भेटलेला आता. गजा नाही ओके पै तो पै म्हणून एक होता. त्याचं नाव पण विसर. तर अशा प्रकारे तर आम्ही फायनली घरी पोहोचलो. आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय. हो काय डायलॉग मारलाय मोठी आम्हाला आईने केले.